आम्ही अशा ठिकाणी अडकलोय चांगला पासला की जिथे ऑक्सिजन लेवल कमी आहे खूप. 17,000 to 18,000 अल्टिट्यूडला आहे आपण. हा बेशुद्ध पडला होता. ह्याला मग शेवायाने तोंडात तोंड घालून ऑक्सिजन दिला. सकाळचा नाश्ता ब्रेड बटर आणि जाम. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. आज तारीख आहे 1 जुलै 2023. आपण आहोत नुब्रा व्हॅलीमध्ये. डिस्कितमध्ये आपण जसं काय स्टे घेतला होता लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं. मी या स्टेला 5/5 देईन बिकॉज सुपर क्लीन होतं सगळं. ऑन टाईम होतं खाण्यापिण्यापासून नाश्त्यापासून. 7 वाजलेत सकाळचे. 7 वाजता त्यांनी ब्रेकफास्ट रेडी केला कारण की आम्हाला लवकर निघायचं आहे पँगॉंग लेकसाठी. तर मी तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू दाखवतो इकडचा. हा ह्यांचा बोर्ड आहे, इथे तुम्हाला सगळं दिसेल काय काय फॅसिलिटीज आहे यांच्याकडे. हे यांचं गेस्ट हाऊस. व्ह्यू पण कडक आहे. समोर तुम्हाला लगेच डिस्कित मॉनेस्ट्री पण आहे त्या साईडला दिसते. ही सर्विस पण एक नंबर आहे, कसलीच कमी नाही पडणार तुम्हाला. तर तुम्हाला कधी नुब्रा व्हॅलीमध्ये यायचं असेल आणि डिस्कितमध्ये स्टे घ्यायचा असेल तर इथेच घ्या कारण की इथूनच पुढे तुम्हाला पँगॉंग लेकला जायला मिळतं. हाच रोड असेल तर स्टे इथेच घ्या. जर तुम्ही सँड ड्यून्सला गेलात, सँड ड्यून्सचे स्टे तुम्हाला कॅम्पिंग तिकडे मिळेल पण ते कॉस्टली आहेत. जर तुम्ही बजेट ट्रॅव्हलर असाल तर इथे या. 900 रुपीज पर हेडनुसार त्यांनी आपल्याला ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड करून दिलं होतं. एका मस्त स्पॉटला आम्ही थांबलो आहे. जेव्हा ग्लेशियरवरचा वितळतो ते हे पाणी वाहत खाली येतं आणि बर्फाचंच पाणी आहे पूर्ण. त्यामुळे पाय फुल गारटलेत. पँगॉंग वे रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथे आम्ही जेवायला थांबलो आहे. इकडे बघूया इकडची टेस्ट कशी आहे आणि काय काय फूड मिळतं आहे. तिथे भरपूर सारे यूट्यूबर्स येऊन गेलेत. त्यांनी सगळ्यांनी स्टिकर्स लावलेत ज्यांचे जे आहेत ते ब्लॉगर. कधी आपण पण येऊन लावूया. चाऊमिन आम्ही मागवले, अंडा चाऊमिन, व्हेज मोमोज मागवले, दाल फ्राय आणि जिरा राईस मागवले. पँगॉंग लेकच्या जायसाठी तिथे 10 रुपये एंट्री फी भरावी लागते पर पर्सन. 10 रुपये. एवढं कन्स्ट्रक्शन आणि सगळा मातीचा रोड आहे त्यामुळे धूळ खूपच जास्त उडते. ते तुम्ही बघू शकता काम चालू आहे, एवढी धूळ.
मिळते त्याच्यात. पँगॉंग लेकला. जेव्हापासून आपण नुब्रा व्हॅलीवरून निघालो आहे ते पँगॉंग लेकपर्यंत सर्व रस्ता खराब आहे. म्हणजे लेहमध्ये तुम्ही बोलाल सगळ्यात चांगला रस्ता पण आहे NH1 म्हणून आहे, नॅशनल हायवे. आणि त्याच्याचबरोबर हे जे रोड आहेत ते सगळे ऑफ रोड आहेत. 3 इडियट्सचा शूट झाला होता, लास्टचा सीन तो इथेच पँगॉंग लेकला झाला होता. हे शूटिंग पॉईंट्स आहेत. 3 इडियट्समध्ये जे शॉट्स घेतलेत, हे बमवाले सीट्स, परत ते ड्रम्स, येल्लो स्कूटर, ते आता इथे तुम्हाला सगळीकडेच मिळतील. पण त्याचे चार्जेस आहेत, ते चार्जेस किती आहेत ते बघूया. आणि प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. हे असे ड्रम आहेत, स्कूटर आहे, सेम करीना कपूरचा ड्रेस पण ठेवला आहे. तर ही आहे पँगॉंग लेक, ज्याचा 25% भाग आपल्याकडे आहे आणि 75% भाग चायनामध्ये आहे. तरीही एवढी मोठी आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर आहे पाणी. विंटरमध्ये फुल फ्रीज होते ही, एवढं मायनस टेम्परेचरमध्ये जातं. थंड आहे पाणी स्वप्ना, काय बोलतेस? खूपच थंड आहे पाणी. एवढं थंड आहे, एवढं थंड तुम्ही विचार नाही करू शकणार. अर्धा मिनटं पण उभं नाही राहू शकत तुम्ही याच्यामध्ये, एवढं थंड आहे. पुन्हा तुमचं रक्त गोठून जाईल जास्त वेळ थांबलं तर. या आलीच वेल. तर आम्ही इकडे 6 जणांनी आणि बाईकवर दोघी, स्वप्नाली आणि अंकिताने, दोघींनी फोटो काढले. 350 मध्ये डील मिळाली चांगली. तर हे याक आहेत, याकवर बसून पण तुम्ही इथे फोटो काढू शकता. बचा के रखो भैया, ये लोग बोलता है ये मार देता है. ये देखो आरामात 1-2 तास स्पेंड करू शकता. क्लायमेट पण मस्त मिळतो आणि स्काय, ब्ल्यू स्काय असेल तर अजून मजा येते. इथे फोटो काढून तर झालं, फिरून झालं. आपण इकडचा स्टे अजून बुक नाही केलात. वाजलेत बरोबर 6 संध्याकाळचे. आपल्या बजेटमध्ये स्टे कुठे मिळतं ते बघूया. खरंच खूप मस्त डील मिळाली आम्हाला, एक ग्रेट डील मिळाली ही. कारण की आम्ही सगळीकडे सर्च केलं. पर हेड 900 पण सांगितले, पर हेड 1000 पण सांगितले कॉटेजेसमध्ये. आणि टेंटमधले तर 1000च्या वरती सांगितले. एकाने 3500 टेंटचे सांगितले 3 जणांसाठी फक्त. हे इथे सिटिंग एरिया आहे, ही जाळी आहे लावायला. हे ओपन केलं की हा आपला एकदम डिलक्स रूम, डिलक्स टेंट. तर एक बेड आम्ही इथे खाली लावू, 3 जण आरामात वरती झोपतील. तर इकडे आपल्याला लगेज ठेवायला पण जागा आहे. हा सोफा कम बेड आहे, ह्याच्यावर पण एक जाऊन झोपू शकतो आरामात ओपन केल्यावर. इथे वॉशरूम आहे. तर हे टॉयलेट आहे इथे. इथे बेसिन आहे, इथे मिरर दिला आहे. आंघोळ करायला इथेच आंघोळ करायची आहे तुम्हाला, इथे कपडे लावायला वगैरे. आणि गरम पाणी सकाळी येणार 7 वाजेपर्यंत. आपल्याला खूप चांगली डील मिळाली आहे ही. म्हणजे 2 टेंट 5,500 मध्ये मिळालेत, इन्क्लुडिंग आपल्याला डिनर आणि ब्रेकफास्ट मिळाला आहे. डिनरमध्ये पण आपल्याला अंडा करी, दाल फ्राय, राईस वगैरे, चपाती, 2 भाज्या, सलाड वगैरे आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये पण त्या लोकांनी पोहा, छोले पुरी,
ब्रेड बटर, परत मुसळी, कॉर्नफ्लेक्स, कॉफी आणि चहा सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहे. अजून काय पाहिजे. तर खूप भारी डील मिळाली आहे, बेस्ट डील मिळाली आहे. तर हा आहे डिनर एरिया. डिनर स्टार्ट होता 8 वाजता आणि 9-9:30 वाजता डिनर बंद होतं आणि आता वाजले 8:30. अंडा करी आहे, ओके, डाळ आहे, राईस आहे, चपाती आहे आणि व्हेज मिक्स आहे. तर हा आपला आजचा स्टे आहे हिल व्ह्यू रेस्टॉरंटचा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त ब्रेकफास्ट आणि डिनर दिलं. म्हणजे डिनरही ब्रेकफास्ट. आपण दुपारी आलो नाही त्यामुळे लंच नाही आहे किंवा उद्या दुपारी पण थांबणार नाही, त्यामुळे उद्या सकाळी ब्रेकफास्ट करून निघणार आहे. चांगला स्टे आहे, खूप मस्त स्टे. तर तुम्ही इथे टेंट बघू शकता किती लाईनीत आहेत टेंट. हे टेंट आहेत आणि टेंटच्या समोर डायरेक्ट आपल्याला पँगॉन्ग लेक दिसतो. आता अंधारामुळे कदाचित तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसत नसेल, पण उद्या सकाळी दाखवा तुम्हाला. पार्किंग आहे व्यवस्थित, लाईट आहे आणि हा व्ह्यू बघा. पाठी माउंटन्स आहेत आणि त्याच्यावरती चंद्र. कडक व्ह्यू आहे, कडक व्ह्यू आहे. लेहमध्ये पहाट होते. ती पहाट ऑलमोस्ट 3:30 वाजता होते. 3:30 वाजता तुम्ही इमॅजिन करू शकता. सकाळी 3:30 वाजता लेहची पहाट होते आणि रात्री 8 वाजेपर्यंत उजेड असतो. पण एवढं भारी वाटतं फिरताना. तुम्हाला खूप टाइम मिळतो. जर तुम्ही कुठे लेट पोहोचणार असाल ना तर 8 वाजेपर्यंत तुम्हाकडे टाइम आहे की उजेड तुम्हाला मिळतो. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आज तारीख आहे 2 जुलै 2023 आणि जे तुम्ही टेंट बघतात आहेत ते हिल व्ह्यू रेस्टॉरंटचे टेंट आहेत. आणि समोरच हा लेक व्ह्यू पँगॉंगचा. एकदा आता आपण ब्रेकफास्ट करूया पटापट. ब्रेकफास्टला काय तुम्हाला दाखवतो आणि परत एकदा आपण पँगॉंग लेकला जाऊन येऊया आणि फोटो काढून येऊया. तर हे कॉर्नफ्लेक्स, हे मुसळी आणि कॉर्नफ्लेक्स मिक्स आहे. यामध्ये पोहे आहे, हे आहेत छोले, ही आहे पुरी, चहा, कॉफी, ब्रेड जॅम. छोले पुरी पण मस्त आहे आणि पोहे तर एकदम भारी आहेत, मस्त लागतात. नाश्ता खूप चांगला आहे. मी खरंच रेकमेंड करेल जर तुम्हाला हे पँगॉंग लेकला राहायचं असेल तर इथे येऊन राहा. म्हणून जेवण पण कालचं चांगलं होतं. म्हणजे आ गया. कसला व्ह्यू आहे. चारू बाजूने बर्फाचे डोंगर आणि मध्ये ही लेक आणि खूप थंडी, खूप थंड वारा. मस्त फिरून झालंय. आता आपण निघूया लेहसाठी. लोक बोलतात हे फक्त एक लेक बघायला एवढं लांब का येतात. इकडे येऊन बघा कसले सिनरीज मिळतात तुम्हाला बघायला. वाटतं लेह लडाख काय बघण्यासारखं नाही. लेह लडाख फक्त एवढ्याच गोष्टीसाठी आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये जे तुम्हाला सिनरीज दिसतात त्या सिनरीज आहेत ना त्याच भारी आहेत, बघण्यासारख्या आहेत. बोलतात ना खरी मजा लेह लडाखच्या जर्नीमध्ये आहे. चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो. तर या जायंट स्क्वेरल आहेत ज्या इथेच दिसतात. पण याला खायला घालू नका बिकॉज ते बिस्किटने वगैरे ना त्यांचे जे केस आहेत ते निघून जातात. इथे खूप माणसं केक बीक काय 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 खायला देतात, तर ते खायला देऊ नका. ते नॅचरली खातात त्या गोष्टी त्यांना खायला द्या. हे यांचे बीळ आहेत, इथे ते राहतात. आम्ही अशा ठिकाणी अडकलोय चांगला पासला की जिथे ऑक्सिजन लेवल कमी आहे खूप. हा पण ऑलमोस्ट 17,000 to 18,000 अल्टिट्यूडला आहे. आपण गाडीत बसल्या बसल्या दम लागतोय श्वास असा घ्यायला. एकदम बेशुद्ध पडलेला आहे गाडीत. हा बेशुद्ध पडला होता. ह्याला मग ह्याला मग शेवयाने तोंडात तोंड घालून ऑक्सिजन दिला.
रोहन कसं वाटलं शिवायने तुला ऑक्सिजन दिले? ऑक्सिजन ऑक्सिजन लेवल ऑलमोस्ट 90 वर येतं, 91, 92. आपण फायनली पोचलो आहोत चांगला पासचा टॉपला. 1.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. काम चालू आहे रोडचं पूर्ण, त्यामुळे मोठे मोठे ट्रक्स आणि आपण अडकतो. तर हे 17,000 फीट अबाव आपण आलो आहोत. इथे चांगला पास का बोलतात तर तिथे चांगला बाबा स्थळ आहे, त्यामुळे ह्याला चांगला पास असं बोलतात. 17,586 फीट वरती. तर हे चांगला बाबा टेम्पल आहे आतमध्ये. वरतून पाणी येते पूर्ण आणि गाड्या पास होताना प्रॉब्लेम आहे. बाईकवाले खूप स्लो जाईल इथून, 4 व्हीलर आरामात निघून जातात. आता आपण आलो आहोत रँचो स्कूल बघायला, जे लेहमध्ये आहे. आपल्याला लेहला पोचायला 4 वाजले ऑलमोस्ट. मध्ये ट्रॅफिक खूप होतं, 1.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकलो. चांगला पाचशे इथे. सो आता आलो आहे बघ रँचो स्कूल बघायला. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ रँचो. एंट्री. हे शेमध्ये येतं. त्या दिवशी आपण जे शे पॅलेस बघितलं त्याच्या पुढेच आहे हे, पण त्या दिवशी आपल्याकडे वेळ नव्हता म्हणून आपण पटकन निघालो. 3 इडियट्सची जे त्या स्कूल दाखवलं आहे लास्टला रँचो, ते हे स्कूल आहे जी शूट झाली होती. तुम्हाला माहिती आहे हा सीन जो आहे, या सुसू मत करना, तो सीन इथे झाला होता. फक्त ही एवढी वॉल आहे, बाकी इथे बघण्यासारखं काय नाही. आणि तुम्ही या सीट्सवर इथे पण फोटो काढू शकता, जे फोटोज आपण पँगॉन्ग लेकला काढले. आणि जी ओरिजिनल स्कूल आहे इकडची ती पुढच्या साईडला आहे, त्यामुळे इथे बघण्यासाठी हे एवढंच आहे. तुम्हाला यायचं असेल तर 10 मिनटात हे तुम्ही बघू शकता. कॅफे आहे, कॅफेमध्ये जाऊन तुम्ही खाऊ शकता. आणि तिथे आयटम्स थोडेफार परचेस करायसाठी आहे. एंट्रीला जे मी तुम्हाला दाखवले तेवढंच. चला एक फोटो काढूया इकडे आठवण म्हणून आणि निघूया लगेच. आपण पोचलो आहोत आता लेहमध्ये पुन्हा, कारण की उद्या आता लेहमधून निघायचं आहे आणि आपण जाणार आहोत मनालीला. पण 6 जणच जाणार आहोत, त्याच्यातले अमोलदादा आणि नितीन शेवाळे हे जाणार उद्या रिटर्न बॉम्बे. त्यांची लेहवरून फ्लाईट आहे. आपण इथून मनालीला जाणार आहे लोकल बसने. तर ते कसं असेल मी ते उद्या सांगेन. आता लेहमध्ये एक स्टे घेतला, रूम चांगले मिळालेत आणि स्वस्त मिळालेत. हा रूम एवढा बघा, हा डोअर, हा एक चांगला बेड मिळाला आहे, एक्स्ट्रा बेड त्यांनी दिला आहे. आणि बाथरूम तुम्हाला दाखवतो. एक बेडरूम आहे अख्खा, एवढा मोठा आहे. बाथरूम विथ गिझर सगळी फॅसिलिटी आहे. आणि हा 8 जणांसाठी आपल्याला 2 रूम मिळालेत. आणि 2 रूमची रेंट आहे 2,000 फक्त. 1,000ला एक रूम मिळाला. आणि उद्या सकाळी आपल्याला 2:30ची बस पकडायची आहे. पण त्या अगोदर हां, आणि यांची 9ची फ्लाईट आहे. ओके, लेह टू जम्मू, जम्मू टू दिल्ली, दिल्ली टू मुंबई. 3 फ्लाईट चेंज करून जाणार. तर हा लेहचा मेन गेट आहे. हा जो तुम्हाला ही डिझाईन दिसते ती ही वाली. आणि हा व्ह्यू, चांगलं गेस्ट हाऊस आहे हे. न्यू बस स्टँडच्या समोरच घेतलं आहे, त्यामुळे इथून रात्री बस किंवा टॅक्सी नको बघायला.
चला जरा फ्रेश होऊया आणि परत मार्केटमध्ये जायचं आहे. काय काय जणांना अजूनही शॉपिंग करायची आहे. हा लेहचा मेन गेट आहे आणि मस्त त्याला लाइटिंग लावलेत. आता आपण पुन्हा आलो आहोत लेह मार्केटला. इकडे थोडीफार या लोकांना शॉपिंग करायची आहे अजून, आणि शॉपिंग करू. उद्या अमोल दादाचा वाढदिवस आहे, तर त्याच्यासाठी केक घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला बोललो ते लोक उद्या रिटर्न जातात आहेत मुंबईसाठी. आता बघूया लवकर केक कापूया आणि झोपूया, आणखी प्रत्येकजण थकला आहे, खूप जास्त दगदग झाली आहे. बिकॉज कंटिन्युअस लेट झोपतो आहे, लवकर उठतो आहे, असंच करतो आहे. आणि हेच करावं लागतं जेव्हा तुम्ही लेहला येता. रात्री 10:30 वाजता एवढं खाली होऊन जातं पूर्ण लेह मार्केट. लेहमध्ये आलात तर या रेस्टॉरंटला या, लामायुरी रेस्टॉरंट म्हणून. टेस्ट खूप चांगली आहे. आणि आता आपण बघूया आतमध्ये आपण काय ऑर्डर करतो. लास्ट टाइम मी पार्सल मागवलं होतं मोनालिसा गेस्ट हाऊसमध्ये. आज काहीतरी वेगळं ट्राय करूया इकडे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Anna. Happy birthday to you. थँक्यू. तर गाईज आपलं लेहचा प्लॅन इथेच संपतं. जे आमचं ड्रीम होतं ते कम्प्लीट झालं आहे. आणि आता याच्या पुढे आम्ही जाणार आहोत मनालीपासून नंतर कसोलला जाणार आहे. तर 2 आठवड्याचा पूर्ण आम्ही प्लॅन केलेला आणि तो प्लॅन अजून कंटिन्यू होणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज. आणि तुम्हाला आत्तापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला आणि आमची आयटनरी जी होती ती कशी वाटली, तुमचे काही सजेशन असेल तर सांगा. तर गाईज तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा आपले व्हिडिओज. सो गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपली आता वाजलेत 12. बड्डे सेलिब्रेशन केलं आहे. आपली 3:30 वाजता बस आहे इथून मनालीला, जी 3:30ला निघते, जी संध्याकाळी उद्या 6ला पोचते किलाँगला. आणि किलाँगवरून मनालीला परत आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. सो बघूया आपली ती जर्नी कशी होते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.